नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर लाडकी बहीण योजना त्या लाभार्थ्यांसाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. तर DBT पोर्टलवर 25/8/2026 एक तिथं मेसेज आलेला आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे की 4 वाजतापासून जे आहे ते पोर्टल बंद राहणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 26/8/2026 पर्यंत 4 वाजतापर्यंत हे जे पोर्टल आहे हा बंद राहणार आहे. तर हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहे. जी प्रोसिजर आहे ती DBTची ती सुरू झालेली आहे. काल 4 वाजतापासून तर आज 4 वाजतापर्यंत हा 1 दिवसाचा कालावधी असते. पोर्टलवर यादी अपलोड करणे आणि DBTला लिंक करणे, सगळं ॲक्टिव्ह करणे. तर या संदर्भामध्ये तो नोटिफिकेशन होता. तर हा लाडकी बहीण योजनेखालील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची माहिती आहे. तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये जे 1500 रुपये आहेत ते येणार आहेत. तर आनंदाची बातमी सगळ्यांसाठीच आहे. लाडकी बहीण योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत तर त्यांचा पण असा मेसेज येत आहे की EKYC करूनही आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत किंवा हप्ता आलेला नाही आहे. तर बालसंगोपन ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमची चौकशी करून घ्या की का बरं हप्ता बंद झालेला आहे आणि आपल्या हक्काच्या पैशासाठी आपण लढलंच पाहिजे. तिथपर्यंत तुम्हाला जावंच लागेल आणि तुम्हाला चौकशी करावीच लागेल की तुमचा हप्ता का बरं बंद झालेला आहे. परत जर EKYC सुरू होणार तर तेव्हा पण तुम्ही EKYC करू शकता. पण आधी बालसंगोपन ऑफिसमध्ये जाऊन जो लाडकी बहिणीचा जो विभाग आहे तिथं जा आणि हप्ता का बरं बंद झालेला आहे त्याची चौकशी करा. तर या संदर्भामध्ये DBT पोर्टलवर जो नोटिफिकेशन आलेला आहे तो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.